श्री स्वामी समर्थ इंस्टा फॅमिली. आज मला सकाळी ना नाश्त्याला डोसा खायचा विचार होता. मग काय प्लॅन बनवला आणि लगेच डोसा ऑर्डर केला. डोसा वगैरे आला ना, डोसा लगेच मी खाऊन घेतला, म्हणजे नाश्ता माझा कंप्लीट केला. आणि लगेच मी थोडा कोलॅबरेशनचा शूट होता, ती लगेच मी व्हिडिओ शूट करून घेतली. आणि तशीच मी लगेच पिऊला घेऊन गेली सलूनमध्ये, कारण तिची हेअरची लेंथ भरपूर वाढली होती, इयरपासून तर जास्तच वाढली होती. मग तिला लगेच सलूनमध्ये घेऊन गेलो हेअर कट करायला. सलूनवाले दादाला बोलली का पटकन लगेच तिचे हेअर कट करून घे, एवढी शांत बसले. आम्ही पण जरा शॉकच होतो की एवढी शांत कशी काय बसलेली एका जागेवर. तिचे लगेच ते सलूनवाले दादाने पट्टापट स्ट्रीम करून घेतले हेअर आणि लगेच तशी घरी आलो तिला घेऊन, कारण दुपारची जेवणाची पण तयारी करायची होती. दुपारसाठी मी ना चवळी भिजत घातली होती आणि वरण भात एवढंच बनवणार होती. आणि ती मी ना आर्टिफिशियल प्लॅन्ट आणल्यात, जर कोणाला पाहिजे असेल ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि मी दुपारच्या जेवणाचा काही शूट नाही घेतला आणि मी डायरेक्टली संध्याकाळी पिऊला घेऊन आमच्या नाक्यावर गेली फिरायला. आणि तिथून लगेच मी स्वीटच्या शॉपमध्ये गेली. तिथून तिला खाऊ घेऊन द्यायचा होता. तिथं तर तिचं सगळंच फेवरेट होतं, ती सगळंच घ्यायला रेडी होती. पण मी सगळंच नाही घेऊ शकत, मी जे पाहिजे होतं ते सगळं घेतला, तरी पण तिचं काही मन भरत नव्हता. आणि मग लगेच तिथून गेलो भाजी वगैरे घ्यायला संध्याकाळसाठी. आणि नेक्स्ट डेला संकष्टी होती, त्यासाठी मी फुलाहार घेतली देवासाठी. पिऊची तिथे पण मस्त. आणि मस्त असं आम्ही समोसा नाश्ता घेतला तिथून खायला. आम्हाला दोघींना आम्ही मस्त असा एन्जॉय केला दोघींनी मिळून नाश्ता. मला आणि पिऊला इंस्टाला नक्की फॉलो करा आणि आमच्या ब्लॉगला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आजच्यासाठी एवढंच. चला तर बाय.